नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत आहे. आदिवासी विभागाची चौकीदार पदाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम देखील चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही कोणी फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरून घ्या. एकदम साधा सिंपल अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे आणि एक सरकारी नोकरी मिळवण्याची संधी या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. याबाबतची शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आहे का नाही ही एक गोष्ट स्पष्टपणे करतो. दुसरी गोष्ट, अभ्यासक्रम काय आहे हा सविस्तर सोपा पद्धतीने तुम्हाला एक समजून सांगतो. साधा सिंपल अभ्यास आहे. कुठून अभ्यास करायचा आहे, कोणती पुस्तक वापरायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे. काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी कमी वेळेमध्ये या ठिकाणी मी सगळं विस्तृत या ठिकाणी हे करतो. आणि जे विद्यार्थ्यांची 10वी-12वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही गुड न्यूज पोहोचवा, कारण 10वी-12वी वरती आजकाल सरकारी नोकरी मिळवण्याचे चान्सेस खूप कमी झालेले आहेत. आता ही जी संधी आलेली आहे ही जागा देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि यातून जर आपल्याला हा चान्स भेटला तर अजून देखील आयुष्य सुंदर होऊन जाईल. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, तत्पूर्वी ही जी चौकीदार जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण दिलेली आहे. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता जो सिलेबस दिलेला आहे तो पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि फक्त 599 रुपयामध्ये ही बॅच आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ही बॅच घेण्यासाठी या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. स्क्रीनशॉट घ्या हा नंबर आणि त्या नंबरवरती डायल करून तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल माहिती घेऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे परीक्षा स्वरूप आहे याचं हे परीक्षा स्वरूप आपण या ठिकाणी प्रथमदर्शनी बघून घ्या. मराठी माध्यमातून आधी आपली जी मातृभाषा आहे मराठी त्या माध्यमातून ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे. संगणक प्रणालीवरती ही परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. त्या स्वरूपाची परीक्षा या ठिकाणी असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एक प्रश्न असतो एका वाक्यामध्ये, एका लाईन मध्ये आणि 4 प्रश्न असतात. त्याला म्हणतो आपण की वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न. त्यानंतर राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी या ठिकाणी ही परीक्षा होईल. परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक प्रश्नाचा असे 2 गुण असणार आहेत, हे लक्षात असू द्या. आणि हे 200 मार्काची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. हे परीक्षा स्वरूप या ठिकाणी अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी जी आहे ती या ठिकाणी होणार नाही, त्याची काही आवश्यकता नाही. बघा, काही काळजी करू नका, त्यामुळे बिनधास्त तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर एकूण 4 विषय या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक क्षमता चाचणी. तर बघा लक्षात घ्या, यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत ते प्रत्येक विषयाकरता या ठिकाणी 50 गुण असणार आहेत. म्हणजे किती प्रश्न असतील? 25 प्रश्न प्रत्येक विषयाला असणार आहेत. त्यानंतर एकूण 200 गुणांची परीक्षा असेल, म्हणजे 100 प्रश्न असतील, कारण 4 आहेत. बघा, प्रत्येक टॉपिकला 25, प्रत्येक विषयाकरता 50 गुण, म्हणजे प्रत्येक विषयाला 25 प्रश्न आहेत. किती टॉपिक आहेत? 4. तर बघा 25 चोक 100 आणि एका विषयाला एका प्रश्नाला 2 गुण आहेत. बघा, एका प्रश्नाला किती 2 गुण आहेत. अशी 200 गुणांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, प्रत्येक विषयाचे 25 क्वेश्चन, 4 विषय आहेत तर 100 क्वेश्चन येतील. एक प्रश्न 2 मार्काला आहे, तर 200 गुणांची तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. मग 200 पैकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क मिळत आहेत, ह्या मिळालेल्या मार्काच्या आधारावरती तुमचं गुणवत्ते यादीमध्ये नाव येणार आहे. तर बघा, जे 4 विषय आहेत ते कोणते कशा पद्धतीने असणार आहेत ते या ठिकाणी बघूया. बघा, चौकीदार पद आहे आणि एकूण लेखी परीक्षेचे गुण आहेत ते 200. यामध्ये मराठी 50 मार्कला आहे, त्यानंतर इंग्रजी 50 मार्कला, सामान्य 50 मार्कला, बौद्धिक चाचणी 50 मार्कला. असे 120 मिनिटांचा वेळ, म्हणजे किती? 2 तास. 2 तास वेळ आहे आणि प्रत्येक ह्याचे 25-25 गुण तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. हे लक्षात घ्या, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, टोटल अशा 25-25 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. एकूण 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, 200 गुणांची परीक्षा तुमची होऊन जाईल. बघा, अशा पद्धतीने ही जी चौकीदार पदाचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी करायचा कुठून? तर बघा, 4थीची जी शिष्यवृत्ती आहे शिष्यवृत्तीची पुस्तके नवनीतचे असतील, कशाचे असतील, ते जे काय आधारित तुम्हाला या ठिकाणी त्यामध्ये सगळं असतं. बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, अंकगणित बुद्धिमत्ता आहे,
आणि सामान्य ज्ञानसाठी तात्याचा ठोकळा. तात्यांचा ठोकळा. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काय आहे ते करायचं आहे सामान्य ज्ञानसाठी. बघा जीएस साठी अशा पद्धतीने तुम्ही जर चौथी असेल, चौथी याच्यामध्ये 8वीचा शिष्यवृत्तीची परीक्षा असेल, हे जे काय आहे ना या बेसवरती तुम्हाला एकदम साधे सिंपल क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातील. तर तुम्ही घर बसल्या सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने हे करू शकता. आणि तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे जे काय आपली बॅच आहे, ही बॅच जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला यश खूप दूर नाही, खूप जवळ होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला यशाला जर जवळ करायचं असेल आणि या पदाची तुम्हाला पोस्ट जर काढायची असेल चौकीदारची आणि 100% जर तुम्हाला या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही बॅच घ्या. बघा फक्त 599 रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी आपल्याला ड्यू केलेली आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्यानंतर तुम्हाला नंतर कुठलाही अभ्यास करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. तर बघा या ठिकाणी मी थांबतोय, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.